नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आता माशाची रस्सा भाजी बनवून दाखवत आहे। माशाची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी 1 किलो मासे घेतलेले आहेत। 1 किलो मासे घेऊन चांगले धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला रस्सा किती माशाचा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही साहित्य घ्या। मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहे, आलं लसूण कोथिंबीर आणि खिसलेले खोबरे। आलं लसूण कांदा आणि खिसलेले खोबरे हे जो वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम असं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे। तर चला आता आपण वाटण पण वाटून घेतलेलं आहे। झटपट होणारी अशी माशाची रस्सा भाजी अगदी 10 मिनिटात तयार होणारी भाजी आहे। तर चला गॅसवरती कढई पण गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई पण चांगली गरम झालेलीच आहे। तर आता त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं 2 चमचे। शक्यतो माशाच्या भाजीला जास्तच तेल लागतं। तर आता आपण तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर ते वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। वाटण एकदम चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। शक्यतो कढईच्या बुडामध्ये असे करपल्या नाही जाणार असं त्याची काळजी घ्या, म्हणजे वाटण जर करपल्याच्या नंतर मग त्याचा असा करपट वास येतो ना। आपण माशाची रस्सा भाजी बनवत आहे तरी त्यासाठी वाटण एकदम छान वाटण परतून घेताना त्याची एक काळजीच घ्यायची आहे, म्हणजे की कढईमध्ये करपल्या गेलं नाही पाहिजे वाटण तुम्ही जे परतून घेत आहात ते। तर आता आपलं वाटण पण छान परतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, मालवणी मसाला, लाल तिखट आणि घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घ्यायचा आहे। काळा मसाला, मालवणी मसाला, लाल तिखट, तुम्हाला भाजी किती तिखट किती झणझणीत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मसाले ॲड करा। आता हा मसाला थोडंसं पाणी टाकून चांगला शिजून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत। तुम्ही पाहू शकता तेल किती छान सुटलेलं आहे। गरम पाणी टाकून हा मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे, अर्धा ग्लास पाणी टाकून। नंतर मग तुम्हाला भाजी किती करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाका व त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या व 1 उकळी आल्याच्या नंतर अशीच रश्शीला आता चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यात तुम्हाला मासे किती तुकडे टाकायचे कमी जास्त ते टाकून अगदी 5 मिनटं गॅसवरती उकळून घ्यायचे आहेत। मासे इतके झटपट शिजतात ना, 5 मिनटामध्ये मासे एकदम शिजून जातात। एकदम झणझणीत आपली माशाची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तरी तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये।